ए, हिलो मत, नहीं तो आर पार हो जाएगा। कहाँ जा रहे हो? रायरेश्वराच्या दर्शनाला। लौट जाओ। का? बादशाह सलामत का हुकुम है। आम्हीच जाणारच। इजाजत नहीं। हा आमचा मुलूक, आमचा देव, आमचं देऊळ। आम्ही जाणार म्हणजे जाणारच। बघू रायरेश्वराची वाट कोण अडवतो। देखो, हिलो मत, नहीं तो घुस जाएगा। अहो सरदार, कशाला उगीच हुज्जत? अहो पाया पडतो तुमच्या, हे बघा राजा। कोण म्हणायचे हे? इथवर कसे आले? त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनाम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षे यमामृतात्। कोण तुम्ही? आम्ही मुलं। पण वर कसे आलात? इथे यायला परवानगी लागते। परवानगी घेऊनच आलोय आम्ही। कशाला? यांच्याजवळ परवानगी मागायला आलोय। तुमचं नाव काय? शिवा, शिवा जंगम। आता आम्ही सगळे इथे नेहमी येत जाऊ, तुम्हीही येत चला। सल्तनत के सूबेदार मियां अमीन साहब पधार रहे हैं। रामजादो कमीनो,
नहीं चाहिए तुम्हारी कुर्री साथ। सबके सब नालायक निकम्मे हो तुम। तुम्हारी वजह से हर वक्त मेरी नाक कटती है। कहां गए तुम्हारे जासूस? वो शिवा वहां सबके सामने खुलेआम रांझा के पाटिल के हाथ पांव तोड़कर चला गया और तुम आराम से घोड़े बेच के सो रहे थे। नहीं नहीं हुजूर। और तो और उस शिवा की बगावत तो देखो। हमारा मनाए हुक्म तोड़कर मंदिर में घुस गया हमारे आदमियों को मारकर, और तुम्हें पता भी नहीं चला। हुजूर कसलं ते मंदिर म्हणजे काय गुल्ले चमन आहे का? आता जुनं पुराणं मंदिर आहे, पण लोक तर आता विसरून पण गेले असतील. जुना पुराना मंदिर? हुजूर फाल्गुन राव, तू भी तो अभी पुराना हो चुका है। तुझे इसी वक्त यहाँ पर गाड़ देता हूँ, किसी को कोई पता नहीं चलेगा, लोग तुझे भी भूल जाएंगे। कैसे रहेगी? हुजूर अहो तट्टा मस्करी करत असेल पण माझा जीव जाईल काढा. जाओ जाओ, जाकर अपने आदमियों से कह दो सबसे सस्ता और असरदार हथियार इस्तेमाल करे। स्वस्त आणि असरदार हत्यार तर ते आणि कोणतं? ये तुम्हारी जुबान, समझे? जाओ जाके सबको खबरदार करो, शिवा और उसकी मां जीजाबाई का साथ देना। आदिल शाही के खिलाफ बगावत मानी जाएगी। उनके साथ बहुत सख्ती से पेश आएंगे। आने वाली 7 नस्लें याद रखेंगे, ऐसी खौफनाक सजा दी जाएगी। हुजूर एवढा आटापिटा कशाला करायचा? त्यापेक्षा सोपा उपाय सांगू का? रखो। आपल्या पाचशाला सांगून त्या शहाजी राजाचं नाक दाबायचं, म्हणजे यांचं तोंड आपोआप उघडं. हुजूर हा उपाय एकदम चालीम आणि असरदार आहे. कारण तर बघा जिले सुबानी बादशाह सलामत से यह दरख्वास्त है कि आप शाहजी को समझाइए उसका बेटा शिवा अपनी औकात में रहे और शाही कारोबार में दखल अंदाजी ना करे। मियां अमीन। आलिजा, मैं तो कहता हूं कि हमें आइए आइए शहाजी राजे आइए। राजा चूड़ामणि को आपने शिकस्त दे दी और सल्तनत का नाम रोशन किया। खुदा आप सलामत रखे। फर्जन शहाजी राजे बहुत खूब, बहुत खूब। शुक्रिया बादशाह सलामत। और कुछ? माफी चाहता हूं अलीजा, परंतु आम्हाला असं वाटतंय की दिल की बात अभी तक दिल में ही है। बड़े चालाक है आप शहाजी राजे। सियासती दांवपेच बहुत अच्छी तरीके से जानते हैं, माहिर है आप। नहीं नहीं, दरबारी डावपेच आम्हाला काय ठाऊक। हा, पण अलीजांचं मन मात्र आम्ही नक्कीच ओळखतो। चलो ये भी सही है। शहाजी राजे, हमने सुना है कि आपके साहबजादे शिवा ने रायरेश्वर मंदिर जाने के बहाने हमारे सिपाहियों पर हमला बोल दिया। क्या ये बात सच है शहाजी राजे? आधा सच। अलीजा, तुमच्यापर्यंत अर्ध सत्य पोहोचूच दिलेलं नाहीये कोणीतरी। खरं तर याची तक्रार आम्हीच तुमच्याकडे करणार होतो। अलीजा, देव दर्शनासाठी गेलेल्या आमच्या मुलावर हल्ला झाला, नशीब हातावरच निभावलं आणि म्हणूनच स्वरक्षणासाठी त्यांनी तलवार काढली। काढली? सिर्फ काढली नहीं शहाजी राजे, खूब चलाई भी।
हमने सुना है। खैर, जो हुआ सो हुआ। तबीयत कैसी है उनकी? आता ठीक आहे, पण श्री रायरेश्वर त्यांच्या पाठीशी उभा आहे, लवकरच बरे होतील। अच्छी बात है, ख्याल रखिएगा उनका। इजाजत है। अलीजा, उस सिवा ने तलवार चलाई और आपने उसी की पूछताछ की। तो पूछताछ करने में क्या हर्ज है वजीर सल्तनत? सिवा को तो हम कतई माफ नहीं करेंगे। सिवा को सजा जरूर मिलेगी। कैसी सजा? बंदी बनाएंगे। उस काफर को बंदी बनाएंगे? नहीं, उस रायरेश्वर को। वहां कोई नहीं जाएगा। फरमान जारी करो, पहरे बिठा दो, उस मंदिर को खंडहर में तब्दील कर दो। ना रहेगा भगवान, ना होगी प्रार्थना, ना होंगे दर्शन। अब देखते हैं सिवा वहां पे कैसे जाता है, और अगर जाने की कोशिश भी करता है तो उसे खत्म किया जाए। आता यापुढं पुन्हा अशा जखमा नको। जखमेला लेणं समजायला शिका सईबाई। झालेली हर एक जखम, हर एक घाव काहीतरी शिकवणारी असते। प्रत्येक जखमेतनं काहीतरी बोध घ्यायचा असतो, बरोबर ना शिवबा? आणि ही जखम तर रायरेश्वराच्या सावलीतली आहे। म्हणायला सावली, परंतु आऊसाहेब तिथे साधी कळसाची सावली पडू देण्यास मज्जाव घातलाय त्या आदिलशाह यशमांनी। केवढी तयारी राहावी। रायरेश्वराच्या दर्शनास जायचं नाही, मोठ्याने घंटा वाजवायची नाही, साधा अभिषेक करायचा नाही। रायरेश्वराच्या विहिरीत कुत्र मारून टाकले। पाण्याशिवाय रायरेश्वर। आम्हाला खूप खूप संताप आला। मग झाली झटापट। काही हत्यारबंद हशम होते, त्यांना पळवून लावलं। चांगलं केलं। या सगळ्यांचा आमच्या आबासाहेबांना त्रास होऊ शकतो हेही माहित आहे, परंतु त्याची चिंता तुम्ही करू नका। तुमचे आबासाहेब जितकं रणांगण गाजवणारे आहेत ना, तितकंच ते राजकारण खेळणारे मुत्सद्दी देखील आहेत। तिकडे विजापुरी दरबारी तुमच्या बचावाच्या कसमा खाती, पण तुम्ही या शपथेवरचं लक्ष विचलित होऊ देऊ नका। जी आऊसाहेब, उद्याचा दिवस मोठा आहे। आम्ही पूर्ण तयारीत आहोत। हे आहेत गुप्त खलिते। राणीसाहेबांच्या इच्छेनुसार रायरेश्वराच्या मंदिरात होणाऱ्या शपथेसाठी 12 माळातून जमलेले लोक खऱ्या कळकळीचे असले पाहिजेत, आणि ही कळकळीची माणसं शोधण्यासाठी हे गुप्त खलिते। हे गुप्त खलिते राणीसाहेब, मी आणि दादोजींनी स्वतः बनवलेले आहेत। हे खलिते म्हणजे वतनदार पाटील देशमुख यांची परीक्षा असणार आहे, आणि या खलित्यानुसार त्यांना वेगवेगळ्या दुर्गम भागामध्ये अवेळी बोलवण्यात येणार आहे। जी माणसं तिथे पोहोचतील त्या माणसांना पुढचं खास आमंत्रण मिळणार आहे। हे आमंत्रण असलेल्या लोकांनाच फक्त शपथेच्या बैठकीला हजर राहता येईल, आणि मग पुढे या लोकांना त्या बैठकीच्या दरम्यान परवलीचा शब्द सांगण्यात येईल। बरोबर, आणि या परवलीच्या शब्दावरून जी माणसं येतील त्यांना शपथेची तारीख आणि तिथी समजेल।
आम्ही आजच 12 मावळात जाऊन हे खलिते द्यायला सुरुवात करतो. गुप्त खलिते त्या लोकांना दिलेत? हो, पोहोच केले. परंतु आऊसाहेब, काही लोकांनी ते आनंदाने घेतले, काहींनी भीतीने घेतले, तर काहींनी घेतलेच नाहीत. असं? हो. आम्ही हे सगळं का करतोय याचा अनेकात संभ्रम होता. तो असणारच, आणि तो संभ्रम दूर होईलही. आम्ही त्या क्षणाचीच वाट पाहतोय. आम्ही सर्वांना ते गुप्त खलिते पोहोच केले. बघू आता काय होतंय ते. किती जण येतात ते कळेलच. आई भवानी आपल्या पाठीशी आहे. तुम्ही नका काळजी करू. अजगैबी, खुफिया, गुप्त खलीते, तुम्हें तो कुछ पता नहीं होगा, है ना? क्या लिखा होगा उस गुप्त खलीते में जीजाबाई ने, है पता? क्यों क्यों नहीं पता? कारण ते गुप्त असतात ना. क्या मतलब? ते खुपिया असतात. म्हणजे जिजाबाई फक्त आपल्या विश्वासू लोकांनाच ते धाडतात. आता आम्हाला कसं समजणार त्यात काय लिहिलंय ते? समझना पड़ेगा, नहीं तो तुम्हारी जिंदगी भी गुप्त कर दूंगा. नीचे मुंडी करके मत सुनो, इधर देखो मेरी तरफ. नहीं, तुम नालायक निकम्मे हो दोनों. नहीं होगा तुमसे ये काम. अब इस मियां अमीन का कमाल देखो. थोड़ी देर में मेरा आदमी पहुंचेगा खलीता लेने, और फिर खुलेगा सिमसिम गुप्त खलीते का राज. हिक